लोकसभा निवडणुकीमध्ये लाव रे तो व्हिडिओ म्हणणारे राज ठाकरेंनी आज भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. कसं बघता राज ठाकरेंच्या या बदललेल्या भूमिकेकडे? नाही, आश्चर्य वाटते. महाराष्ट्रातल्याही लोकांना एकदम आश्चर्य वाटलं, कारण की 19ची त्यांची भूमिका आणि आत्ताची भूमिका आम्हाला वाटलं ते युतीमध्ये जाऊन महायुतीमध्ये जाऊन 2-3 जागा लढवतील, 4 जागा लढवतील अशी चर्चा चालू होती. परंतु अगदीच लढवायचं नाही हा निर्णय मला वाटते मनसेच्या कार्यकर्त्यांना पण मान्य झालेला नाही, कारण की कॉमेंट्स बघितल्यानंतर लक्षात येईल की ही भूमिका फार पटली असं वाटत नाही आणि का परिवर्तन झालं एवढं कळायला मार्ग नाही. पण राजकीय जो काही व्यभिचार महाराष्ट्रात सुरू आहे त्याला साथ देऊ नका असं त्यांनी आवाहन केलं. दुसऱ्या बाजूला त्यांनी मी 2 पक्ष फोडून पुन्हा सत्तेवर आलो म्हणणाऱ्या भाजपच्या म्हणजे देवेंद्र फडणवीसच्या यांच्या भाजपला साथ दिली आहे. कसं बघताय दोन विरोध? नाही, मला वाटते नाही, 100% ज्यावेळी ह्या फोडाफोडीचं राजकारण झालं त्यावेळी त्यांची वक्तव्य जी महाराष्ट्रातल्या जनतेनं ऐकली होती की हे चुकीचं झालं आहे आणि कशा पद्धतीनं हे फोडाफोडीचं राजकारण झालं याबद्दल स्पष्टपणे त्यांनी भूमिका मांडली. आणि महाराष्ट्रात जे गढूळ वातावरण झालेलं आहे त्या गढूळ वातावरणाला एक भाजपनं ज्या पद्धतीने वातावरण गढूळ केले पक्ष फोडून ते लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न त्यावेळी त्यांनी केला होता. परंतु आता एकदम युटर्न घेतल्यामुळं थोडं काय संभ्रम अवस्था नक्कीच महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये निर्माण झालेली आहे. सांगलीचं साहेब 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये लाव रे तो व्हिडिओ म्हणणारे राज ठाकरेंनी आज भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. कसं बघता राज ठाकरेंच्या या बदललेल्या भूमिकेकडे? नाही, आश्चर्य वाटते. महाराष्ट्रातल्याही लोकांना एकदम